चला नमस्कार, मी पी थोरात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एफ-डी-एच्या ज्या एक्झाम झाल्या होत्या तुमच्या 30 आणि 31 तारखेला, तर त्याच्या रिस्पॉन्स शीट आलेल्या आहेत. त्याची जी पहिली फर्स्ट आन्सर की थोडक्यामध्ये म्हणता येईल ती सर्वांच्या लॉगिन आय डीमध्ये अवेलेबल झालेली आहे. तर कशा प्रकारची महत्त्वाची अपडेट ही जाणून घेऊयात. आज तुम्हाला कालच्याच डेटला मला वाटतं हे नोटिफिकेशन 2 जानेवारी 2025ला MPSCच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे. अन्न व औषध प्रशासन गट ब व गट क 2024च्या बद्दलची परीक्षा आहे. तर त्याची आन्सर की आलेली पहिल्या पॅराग्राफमध्ये, ही आपल्यासाठी पॅरा महत्त्वाचं नाही. सगळ्यात खाली आल्यानंतर महत्त्वाचे खाली 2 पॅराग्राफ दिलेले आहेत. तर त्याच्याविषयी आपण इथे चर्चा करूयात. सदर उत्तर तालिकेबाबत उमेदवारांच्या सूचना आक्षेप असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3 जानेवारी 2025 ते 7 जानेवारी 2025 या कालावधीत नोंदविता येतील. तर आजपासून तुमची रिस्पॉन्स शीट अवेलेबल झाली आहेच, पण आजपासून तुम्ही 7 तारखेपर्यंत जे आहे ते तुमचं ऑब्जेक्शन ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकता. आक्षेपाच्या पुटेड तर त्याचबाबत कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल. सदर सूचना आक्षेप नोंदविण्यासाठी प्रतिशुल्क रक्कम ₹100 प्रति आक्षेप ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक असेल. तर आपल्याला लक्षात घ्यायचं, एखाद्या प्रश्नाबद्दल आपल्याला जर डाऊट असेल, तुम्हाला वाटत असेल की ॲन्सर हे आहे पण चुकीचा ॲन्सर दिलेला आहे, तर तुम्हाला रेफरन्स पुस्तकाचा इथं त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे किंवा रेफरन्स पुस्तकाचा तुम्हाला फोटो त्याच्यामध्ये जोडायचा आहे. आणि जर ऑब्जेक्शन तुम्ही एक ऑब्जेक्शन घेतलं असेल तर प्रति ऑब्जेक्शन तुम्हाला ₹100 एवढी ऑनलाईन त्याच्यासाठी फीस भरावी लागेल. अशा पद्धतीने ते ऑब्जेक्शन तुम्ही रेज करू शकता. लक्षात येते. जर एखादा प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटत असेल, आयोगाने तुम्हाला वाटत असेल की ॲन्सर चुकीचं दिलेलं आहे, तर रेफरन्स पुस्तकाचा तुम्हाला तिथे रेफरन्स द्यायचा आहे, फोटो द्यायचा आहे आणि ₹100 तुम्हाला प्रति ऑब्जेक्शन फीस भरावी लागेल. अशा पद्धतीने तुम्ही तिथं ऑब्जेक्शन घेऊ शकता. त्याच्यानंतर खालचा पॅराग्राफ बघा. उपरोक्तप्रमाणे दिनांक 3 जानेवारी 2025 ते 7 जानेवारी 2025 या कालावधीत फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या लॉगिन आय डीवरून नोंदविलेले सूचना आक्षेप विचारात घेतले जातील व त्यानंतरचे सूचना आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच सूचना आक्षेप संदर्भात कोणताही पत्रव्यवहार आयुक्त कार्यालयात लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर लक्षात येते, कुठल्याही प्रकारे ऑफलाईन पद्धतीमध्ये तुमचं ऑब्जेक्शन जाणार नाही किंवा रिक्वेस्ट जाणार नाही. फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्ही 3 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीमध्ये तुमच्या लॉगिन आय डी किंवा टाकून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऑब्जेक्शन घेऊ शकता, जर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर. आता आपल्याला कसं चेक करायचं की आपलं लॉग इन केल्यानंतर कसे आपल्याला डिटेल दिसतील, तर जर तुम्ही तुमचा मेल चेक केला तर जवळपास 3:15च्या आसपास तुम्हाला अशा प्रकारचा मेल आलेला आहे, ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलेत आणि त्याचे ऑब्जेक्शन अवेलेबल झालेले आहेत. तर त्या लिंकवरून तुम्ही जाऊ शकता. साईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल. तुम्ही लॉग इन केल्यानंतर आपल्या पोस्टला जर तुम्ही मधल्या बटनाला क्लिक केलं आपल्या पोस्टला, तर अशा प्रकारचे 2 ऑप्शन तुम्हाला इथं ओपन होताना दिसत असतील, सिनियर टेक्निकल असिस्टंट आणि ॲनालिटिकल केमिस्ट. तर तुम्हाला इथं ॲक्शनमध्ये आय बटन दिसत असेल, त्या आय बटनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर खाली अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल. बऱ्याच जणांचे लॉग इन होत नाही, टेक्निकल एरर आलेला आहे, ते थोड्या वेळामध्ये सॉल्व्ह होऊन जाईल. तर ज्यांना साईट ओपन होते, ज्यांची ॲन्सर की ओपन होती, त्यांना अशा प्रकारे जायचं आहे किंवा ही गाईडलाईन आहे. ते ओपन केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट अशा प्रकारची सेकंड विंडो ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं क्वेश्चन पेपर डाउनलोडचं ऑप्शन येईल. क्लिक हिअरला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर पुन्हा सेकंड विंडो ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्ही असं बघू शकता की ॲप्लिकंट डिटेल, पेमेंट स्लिप, ॲडमिट कार्ड, ऑब्जेक्शन फॉर्म आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स. आता तुम्हाला जर तुमचा रिस्पॉन्स पहिल्यांदा बघायचा असेल तर शेवटचा ऑप्शन आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स, त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन वाटत असेल तर शेवटचं ऑप्शन आहे बघा 4 नंबरचं ऑब्जेक्शन फॉर्म, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून बाकीच्या गोष्टी तिथं ऑब्जेक्शनमध्ये द्यायच्या आहेत. तर खाली अंतर बघा, अशा प्रकारचं तुमची जी ॲन्सर की आहे ती इथं दिसेल. जो टिक मार्क केलेला आहे ते करेक्ट ॲन्सर आहे. खाली तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर माहिती नसेल तर जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी डिटेलमध्ये चेक करू शकता की स्टेटस जे आहे ते ॲन्सर्ड आहे. आपण जे ॲन्सर दिलेलं आहे चूज ऑप्शन 1 आणि ॲन्सरसुद्धा एकच आहे. तर अशा प्रकारे तुमच्या लक्षात येईल. जे जुने विद्यार्थी त्यांना माहिती आहे की कशाप्रकारे ॲन्सर की चेक करावं लागतं किंवा ऑब्जेक्शन कसं घ्यावं लागतं. पण जर तुम्हाला समजा मी एक्झाम्पल देऊन सांगतो की जे 1 नंबरचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आता पराक्रम दिलेलं आहे, पण जर तुम्हाला वाटत असेल की हे चुकीचं उत्तर आहे, तर तुम्ही या प्रश्नाचा ID, त्याच्यानंतर एक रेफरन्स पुस्तकाचा तिथे सोर्स तुम्ही देऊ शकता आणि ₹100 एवढी फीस त्या प्रति ऑब्जेक्शन देऊन तुम्ही हे ऑब्जेक्शन रेज करू शकता. तर कशा प्रकारचे ऑब्जेक्शन आपल्याला रेज करावं लागेल, या दोन्ही पोस्टमध्ये जे विचारले गेले प्रश्न आहेत त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन आहेत का ते तुम्ही मला टेलिग्रामवरती पाठवा. त्याचबरोबर काही आपल्या निदर्शनात गोष्टी आल्या तर आपण कशा प्रकारे त्याच्यासाठी ऑब्जेक्शन घ्यावं लागेल त्याच्यावरती सुद्धा पॉसिबल झालं तुम्हाला मी एक डेमो व्हिडिओ देईल की तुम्हाला कसं ऑब्जेक्शन घ्यावं लागेल. त्याचबरोबर जे महत्त्वाचे काही चुकीचे प्रश्न दिलेले असतील तर तेही प्रश्न आपण टेलिग्रामवरती डिस्कस करूया. टेलिग्रामचं नाव तुमच्या
सर्वांच्या लक्षात आहे. आयडियल फार्मसी कोचिंग किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न जरी टाकला तरी आपण त्याच्यावरती चर्चा करूयात. रेफरन्स पुस्तकं बघूयात की फार्मा रिलेटेड जेवढी रेफरन्स पुस्तकं आतून आपल्याला ते प्रश्न शोधता येईल, त्याचं उत्तर शोधता येईल, तर नक्कीच तुम्हाला मी त्याबद्दल गाईड करेल, हेल्प करेल. जेही तुम्हाला आवश्यक वाटेल किंवा जेही पुस्तक तुमच्याकडे नसेल तर मी तुम्हाला ते अवेलेबल करून त्याचा जो सोर्स आहे पुस्तकाचा किंवा जेवढंही माझ्याकडून पॉसिबल होईल तेवढं नक्कीच तुम्हाला मी त्याच्याबद्दल ॲन्सर देण्याचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे महत्त्वाची अपडेट होती. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पॉसिबल झालं तर कसं रिस्पॉन्स शीट आपल्याला अवेलेबल करायची आहे, कसं ऑब्जेक्शन आपल्याला घ्यायचं आहे, तर त्याचा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर महत्त्वाचे काही रिसोर्सेस तुमच्याकडे नसतील तर नक्कीच तुम्हाला त्या रिसोर्सेसमधून ॲन्सर देण्याचा प्रयत्न करेल. बाकी महत्त्वाचा व्हिडिओ वाटला तर नक्कीच या यूट्यूब चॅनलवरती मला जॉईन करा. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला मी वेळोवेळी या यूट्यूब चॅनलवरती देत असतो. येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये आपण RRB असेल, ड्रग इन्स्पेक्टर असेल, कारागृह भरती असेल, याच्याविषयी महत्त्वाचे व्हिडिओ कंटेंट या यूट्यूब चॅनलवरती देणार आहेत. त्याचबरोबर आपलं टेलिग्रामचं सुद्धा चॅनल आहे, आयडियल फार्मसी कोचिंग. एक्झाम रिलेटेड महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मी वेळोवेळी त्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्हाला इथे जॉईन करू शकता. या दोन्ही एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर करत असला, येणाऱ्या RRBसाठी, कारागृहासाठी किंवा ड्रग इन्स्पेक्टरसाठी, तर सर्व एक्झामसाठी आपले महत्त्वाचे ड्रग इन्स्पेक्टर्स असेल, फार्मसीचं असेल पुस्तकं आहेत, महत्त्वाच्या रिव्हिजन नोट्स आहेत, त्या सर्व तुम्हाला ॲमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती अवेलेबल होऊन जातील. तुम्हाला स्क्रीनवर त्याचे फोटो दिसत असतील. काही अडचण असेल तर माझा कॉन्टॅक्ट तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. मी तुम्हाला त्याची लिंक पाठवून देईल. बाकी आजच्या वेळी फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स. काळजी घ्या. जय हिंद. वंदे मातरम.